नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. देशात इंडिया आणि राज्यात महाविकास आघाडी होणे आवश्यक, तरच आगामी निवडणुकांचे चित्र बदलेल. खासदार संजय राऊत यांनी केले आघाडीच्या बैठकीत वक्तव्य. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने रिक्त पदांवर केली केंद्र प्रमुखांची नियुक्ती. मुख्याध्यापकांवरील अतिरिक्त केंद्र प्रमुखांचा पदभार काढून घेतल्याने मुख्याध्यापकांना मिळणार दिलासा. अवघ्या काही मिनिटात सीईओंनी सोडविला 7 गावांचा प्रश्न. जलजीवन मिशनमधून पठाण वस्ती, भांब, येळीव, पुरंदावडे, माळशिरस या गावांसाठी केली योजना मंजूर. आणि पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. आगामी निवडणुकांचे चित्र बदलायचे असेल तर देशात इंडिया आणि राज्यात महाविकास आघाडी होणे आवश्यक असून त्याशिवाय पर्याय नसल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसमवेत आयोजित केलेल्या बैठकीमध्ये व्यक्त केले. शिवसेनेचे नेते तथा खासदार राऊत सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी वार्तालाप केला. दरम्यान वार्तालाप संपल्यानंतर दुपारी 12 वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष भारत जाधव यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी बैठकीत प्रत्येक नेत्यांनी आपले मत व्यक्त करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील समन्वय साधण्यासाठी समन्वय समिती नेमण्याचा आग्रह धरला. यामध्ये माजी महापौर UN बेरिया, माजी महापौर महेश कोठे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी होकार दर्शवला, तर काँग्रेसचे प्रवक्ता अशोक निंबर्गी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तौफिक शेख यांनी सोलापूर शहरातील महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधण्या अगोदर आघाडीच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद मिटवावा आणि त्यानंतर समिती स्थापन करून समन्वय साधावा असे आवाहन संजय राऊत यांना केले. दरम्यान प्रत्येकाच्या भावना आणि मते ऐकून घेतल्यानंतर संजय राऊत यांनी आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी त्यांनी देशामध्ये इंडिया आणि राज्यामध्ये महाविकास आघाडी होणे आवश्यक असल्याचे सांगताना आगामी निवडणुकांचे चित्र बदलणे आवश्यक असून यासाठी आघाडी केल्याशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त केले. त्याच पद्धतीने याची सुरुवात सोलापूरमधून सुरू झाली असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही समन्वय समिती स्थापन केली जाईल आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये समन्वय साधला जाईल असे देखील यावेळी सांगितले. पहा काय म्हणाले खासदार संजय राऊत. अचानक सोलापूरला तो शिवसेना असेल, काँग्रेस असेल, तिन्ही पक्षाची बैठक आहे आणि सोलापूरच्या भविष्याविषयी आणि खूप चांगल्या प्रकारे चर्चा लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका या सगळ्या सध्या जी विष पसरलेलं आहे या महाराष्ट्रात, सोलापुरात तीन पक्षांनी एकत्र बसून ठरवलं आणि ही शिवसंख्या काय आणि पूर्ण महाराष्ट्रात हा सोलापूरचा पाऊल आहे हा जायला पाहिजे. हे मी आता राज्यात गेल्यावरती माननीय पवार साहेब, उद्धव यांना सांगितलं की सोलापुरात सुरुवात झाली. आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे समन्वयाच्या भूमिका घेतल्या पाहिजेत तीन पक्षाच्या प्रमुख. सर, राम मंदिराचं उद्घाटन याला आम्ही आक्षेपी नाही आहोत. आम्ही लडाखमधून चीनला बाहेर नाही काढू शकतो. आम्ही काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मीरी पंडितांना आम्ही बेरोजगारांना रोजगार नाही. भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसेल, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आपल्याला माहिती आहे.
आणि असे प्रयोग ते करत असतात. एकंदर संजय राऊत यांच्या या दौऱ्यामुळे महाविकास आघाडीमध्ये स्फूर्ती निर्माण होतीये का समन्वय साधण्या अगोदरच गटाचे राजकारण उफाळून येईल अशी कुजबूज ऐकण्यास मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने रिक्त पदांवर केंद्र प्रमुखांची नियुक्ती केल्यामुळे मुख्याध्यापकांकडील केंद्र प्रमुखांचा पदभार काढून घेतल्याने मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर केंद्र प्रमुखांची पदे रिक्त होती. त्यामुळे अनेक शाळांतील मुख्याध्यापकांकडे केंद्र प्रमुखांची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केंद्र प्रमुखांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांकडील केंद्र प्रमुखांचा पदभार काढून घेतला. जिल्ह्यात केंद्र प्रमुखांची बरीच पदे रिक्त होती. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील मुख्याध्यापकांना केंद्र प्रमुखांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मात्र केंद्र प्रमुखांची नियुक्ती करण्यात आल्याने मुख्याध्यापकांकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. शिक्षकांमधून पदोन्नतीने केंद्र प्रमुखाची पदे भरावीत अशी मागणी केली होती. सीईओ मनीषा आव्हाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी शिक्षकांची पदोन्नती घेऊन 60 जणांची केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या आढावा बैठकीत जात नोंदीच्या पुराव्याबाबत सविस्तर चर्चा संपन्न झाली. मराठा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. मराठा कुणबी मराठा या जात नोंदीचे सबळ पुरावे ठरणारी कागदपत्रे पुरावे निश्चित करण्यासंदर्भात या कामकाजात सविस्तर चर्चा झाली. समितीचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, विभागीय आयुक्त सौरभराव, उपायुक्त वर्षा लड्डा, विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, महापालिका आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी समितीचे अध्यक्ष व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. विभागीय आयुक्त सौरभराव यांनी विभागात आतापर्यंत केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीची माहिती सादर केली. त्यानंतर विभागातील 5ही जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर केली. न्यायाधीश शिंदे यांनी विभागात झालेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते केंद्रीय योजनांच्या जनजागृतीपर चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील अनेक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यातील या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केंद्रीय योजनांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या मोबाईल व्हॅनद्वारे करण्यात आले होते. गोटेवाडी तालुका मोहोळ येथील कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी केले. यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, तहसीलदार मुळीक, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे यांच्यासह गोटेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी गोटेवाडी तालुका मोहोळ येथे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांच्या हस्ते केंद्रीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. यानंतर दुपारी 12:30 वाजता माननीय प्रधानमंत्री महोदय यात्रेअंतर्गत देशभरातील विविध लाभार्थ्यांशी संवाद साधणार होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण चित्ररथाच्या द्वारे गावोगावी करण्यात आले होते. गोटेवाडी येथील कार्यक्रमास खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचीही उपस्थिती होती. तर गावातील शेकडो नागरिकांनी हे थेट प्रक्षेपण पाहिले तसेच केंद्रीय योजनांची माहिती जाणून घेतली. दहिटणे येथील विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची उपस्थिती होती. यावेळी दहिटणे येथील ग्रामस्थांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांच्या नावांची नोंदणी करण्यात आली. तसेच सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरातील 7 रस्ता चौकात प्रधानमंत्री महोदय यांचा लाईव्ह कार्यक्रम लाभार्थ्यांना दाखवण्यात आला. यावेळी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर व ग्रामस्तरावर विविध योजनांची परिपूर्णता साधण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. ही मोहीम सोलापूर जिल्ह्यात 26 जानेवारी 2024 पर्यंत चालू राहणार आहे. यासाठी 8 वाहने केंद्र शासनाच्या परिपूर्ण उपलब्ध करून दिली आहेत. या मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी वेळोवेळी मीटिंग घेऊन मार्गदर्शन केलेले आहे. सोलापूर महापालिका हद्दीत महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू आहे. ग्रामीण व शहरी भागात लाभार्थ्यांकडून केंद्रीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण योजनेअंतर्गत सुमारे 2,43,00,000 रुपये निधी अंतर्गत रस्ता डांबरीकरण विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून केंद्र सरकारच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण योजनेअंतर्गत सुमारे 2,43,00,000 रुपये निधी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौक रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय भवानी. यावेळी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शिवसेना शिंदे गट जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहराध्यक्ष संतोष पवार, माजी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेवक नागेश भोकडे, अविनाश पाटील, विनायक विटकर, संजय कणके, किरण पवार, मंडल अध्यक्ष प्रथमेश आनंदकर, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जाकीर सगरी, राजा काकडे, राजा आलुरे, श्रीकांत घाडगे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली आहे. सोलापूर शहरातील जिल्हा कारागृहात कार्यरत असलेले कारागृह शिपाई यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. विकास गंगाराम कोळपे, वय 34, राहणार जेलरोड, पोलीस वसाहत सोलापूर असे स्वतःवर गोळी झाडून घेतलेल्या कारागृह शिपायाचे नाव आहे. सायंकाळी 6च्या सुमारास मेनगार्ड येथे ड्युटीवर असताना कारागृह शिपाई विकास कोळपे यांनी स्वतःवर SLR रायफलने छातीवर गोळी मारून घेतल्याने त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्याचे सांगण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान सोशल मीडियावर स्वतःला सिंघम म्हणत जन्मतारीख आणि मृत्यू दिनांक टाकून भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे. या घटनेनंतर सोलापूर पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे. सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस स्नेहालय प्रकल्प कारंबा येथे विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. सोलापूर शहर युवक काँग्रेस आयोजित युथ आयकॉन फेस्टिवल राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य आमदार प्रणिती शिंदे यांचे वाढदिवस स्नेहालय प्रकल्प कारंबा येथे संयोजक आशुतोष वाले यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये जाऊन केक कापून खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, शहर उपाध्यक्ष धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, विकी मर्डेकर, सोमशंकर हुंडाराव आदी उपस्थित होते. सोलापूर शहर पोलिसांनी मुस्कान ऑपरेशन मोहीम राबवून महिनाभरात बेपत्ता झालेल्या तब्बल 134 महिला आणि तरुणी तसेच 7 बालकांचा शोध घेऊन मोहीम फत्ते करत 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोलापूर शहरातून गेल्या महिनाभरात बेपत्ता झालेल्या तब्बल 134 महिला, तरुणी आणि 7 बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या स्वगृही पोहोचवण्याची किमया विशेष बाल पोलीस पथकाने केली. त्यानुसार या पथकाने राबवलेली मुस्कान ऑपरेशन ही मोहीम फत्ते केली. प्रदीर्घ कालावधीनंतर आपले प्रिय व्यक्ती घरी परतल्याने कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. गत महिन्यातील 1 ते 30 नोव्हेंबर महिन्यात शहरातील 7 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून लहान मुले, 18 वयोगटाच्या पुढील तरुणी, महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले होते. तशा तक्रारीही ठाण्यामध्ये नोंदवलेल्या आहेत. शिवाय काही बालकांचेही अपहरण झाले होते. या बेपत्ता होण्याच्या प्रकाराचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी सर्व पोलीस ठाणे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने 8 पथकांद्वारे मोहीम राबवण्यात आली. ऑपरेशन मुस्कान असे या मोहिमेला नाव देण्यात आले होते. ऑपरेशन मुस्कान 12 मोहिमेअंतर्गत 18 वर्षांवरील बेपत्ता महिला, तरुणींची विशेष शोध मोहीम राबवण्यात आली. यामध्ये 134 महिला व त्यांच्यासोबत हरवलेल्या 7 बालकांचा शोध घेऊन कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यामुळे त्या कुटुंबातील पालकांनी आनंद व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून 17 नोव्हेंबर रोजी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3456 भारतीय दंडविधान संहिता कलम 370(अ)(2) प्रमाणे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 2 पीडित महिलांची सुटका करून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मुस्कान ऑपरेशन 12 दरम्यान सोलापूर शहर हद्दीतील शाळांमध्ये जाऊन इयत्ता 5वी ते 12वीच्या वर्गातील 1200 विद्यार्थी-विद्यार्थिनींना बालकांच्या लैंगिक अपराधासंबंधी बालकामगार अधिनियम 1986 नुसार व हरवलेल्या बालकांचा शोध यासंबंधी व्याख्यान देऊन जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. पठाणवस्ती, भाम, येळीव, पुरंदावडे, तालुका माळशिरस यासह 7 गावांचा प्रश्न सीईओंनी अवघ्या काही मिनिटात सोडविला असून जलजीवन मिशनमधून हा प्रश्न मार्गी लावणार आहेत. जलजीवन मिशनमधून पठाणवस्ती, भाम, येळीव, पुरंदावडे, तालुका माळशिरस या गावांसाठी योजना मंजूर होती, परंतु काम सुरू होत नव्हते. फडतरी, सदाशिवनगर, मार्कडवाडी, तालुका माळशिरस या गावात काम सुरू होते, परंतु कामाला गती नव्हती. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी या 7 गावातील सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार यांची माळशिरस पंचायत समितीत सुनावणी घेऊन अवघ्या काही मिनिटात 7 गावांच्या योजनेचा प्रश्न सोडवला. मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी नुकताच माळशिरस तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जलजीवन मिशनसह माळशिरस तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या या पाहणीनंतर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची यंत्रणा सतर्क झाली आहे. माळशिरस तालुक्यातील बोंडले, वेळापूर, पानीव, झंजेवाडी, मोठेवाडी या गावांमधील जलजीवन मिशनच्या कामांना त्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर माळशिरस पंचायत समितीमध्ये पाहणी केली. पाणीव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेट देऊन इमारतीचे काम गुणवत्तापूर्ण होत असल्याची खात्री केली. इमारतीचे काम गुणवत्तेचे करा, फेब्रुवारी अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत प्राथमिक शाळेचीही पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी केली. बोडले येथे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांसाठी सुरू असलेल्या विकास कामांचीही पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांच्यासह विभाग प्रमुख, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. सीईओ आव्हाळे यांनी माळशिरस दौऱ्यात वेळापूर, पानीवसह प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची पाहणी केली. औषध भांडार, ऑनलाईन औषध प्रणाली व सर्व रजिस्टरची स्वतः खातरजमा करून औषध साठा तपासला. बाह्य रुग्ण तपासणी विभाग, प्रसूतीगृह, ऑपरेशन थिएटर, शौचालये, परिसर, निवासस्थाने यांना भेट देऊन पाहणी केली. आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना शिबिराच्या ठिकाणी भेट देऊन लाभार्थ्यांना कार्ड वाटप केले. नव्याने बांधकाम होत असलेल्या पाणीव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केली. मोठेवाडी आरोग्य उपकेंद्रालाही त्यांनी भेट दिली. माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागाचा अंदाज सीईओ आव्हाळे यांनी घेतला. माळशिरस नंतर आता कोणत्या तालुक्याची तपासणी होणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्यामागे बारामतीचा अदृश्य हात असण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया माऊली हळणवर यांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ओबीसी समाजाकडून ओबीसी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नंतर दूध दरवाढ आंदोलकास भेटण्यासाठी जात असताना आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर मराठा आरक्षण आंदोलकांकडून चप्पल फेकत गो बॅक असे नारे देण्यात आले. या प्रकारावर गोपीचंद पडळकर यांचे समर्थक असलेले तसेच भारतीय जनता पक्षाचे शेतकरी नेते माऊली हळणवर हे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की इंदापूर येथे शेतकऱ्यांच्या दूध दरवाढ आंदोलनाला भेट देण्यासाठी जात असताना आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भ्याड शक्तींचा जाहीर निषेध करून पुढे बोलताना ते म्हणाले, या भ्याड हल्ल्यामागे बारामतीचा अदृश्य हात असण्याची शक्यता असून या ठिकाणी हजर असणाऱ्या कार्यकर्त्यांचे फोन डिटेल्स तपासून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. इंदापूर येथे ओबीसी एल्गार मेळाव्याला संबोधित करून लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब इंदापूर येथील अण्णासाहेब काटे यांच्या या समाजसेवकाच्या गेल्या 7 दिवसापासून शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळावा म्हणून आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी भेट द्यायला जात असताना तहसील कचेरी समोर एका बाजूला मराठा क्रांती मोर्चाचं साखळी उपोषणाचे 10-20 लोक बसलेले होते आणि त्या आंदोलनाच्या पलीकडल्या बाजूला आम्ही जात असताना काही समाजकंटकांनी घोषणा देऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि मी या चप्पल फेक किंवा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला आवाहन करतोय, ज्या ठिकाणी तुम्ही बोलवताल त्या ठिकाणी लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना घेऊन येतो. बघूया कुणाच्या मध्ये किती हिंमत आहे ती शेतकऱ्याच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी. शेतकऱ्यांच्या दुधाला दर नाही म्हणून एखादा कार्यकर्ता उपोषणला बसला असेल, त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आमदार साहेब जात असताना असा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या घटनेमुळं जर तुम्हाला दंगल पेटवायची असेल, संपूर्ण राज्यामध्ये या घटनेचा निषेध होत आहे. या आजच्या घटनेमध्ये बारामतीच्या अदृश्य हात नक्की असण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचे फोन डिटेल्स जर तपासले, नक्कीच बारामतीचा अदृश्य हात या षडयंत्रामागे असण्याची शक्यता आहे. इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकार घडवण्याचा प्रयत्न कोणी केला तर जसाच तसं उत्तर संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी आणि बहुजन समाज आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. विकसित भारत संकल्प यात्रा तांदुळवाडी तालुका वाशी येथे दिनांक 9 डिसेंबर रोजी संपन्न झाली. विकसित भारत संकल्प यात्रा तांदुळवाडी तालुका वाशी येथे दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी शनिवारी आली असता गावातील नागरिक भाजपाचे प्रशांत कुलकर्णी, अतुल चौधरी, जालिंदर चौधरी, खोसे मधुकर, बापू चौधरी, शंकरराव चौधरी, सतीश कुलकर्णी, विलास चौधरी, रणजित बिडवे, रामभाऊ बिडवे, नंदू चौधरी तसेच गावातील महिला व नागरिक हजर होते. रथयात्रा येताच फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. देशात इंडिया आणि राज्यात महाविकास आघाडी होणे आवश्यक, तरच आगामी निवडणुकांचे चित्र बदलेल. खासदार संजय राऊत यांनी केले आघाडीच्या बैठकीत वक्तव्य. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने रिक्त पदांवर केली केंद्र प्रमुखांची नियुक्ती. मुख्याध्यापकांवरील अतिरिक्त केंद्र प्रमुखांचा पदभार काढून घेतल्याने मुख्याध्यापकांना मिळणार दिलासा. अवघ्या काही मिनिटात सीईओंनी सोडविला 7 गावांचा प्रश्न. जलजीवन मिशनमधून पठाणवस्ती, भांब, येळीव, पुरंदावडे, माळशिरस या गावांसाठी केली योजना मंजूर. आणि पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.